नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती माझ्या मावशीची व तिच्या नवऱ्याची आहे. रात्र झाली की मावशीचा नवरा तिला घेऊन दुसऱ्या रूममध्ये जायचा. मी जेव्हा मावशीकडे गेलो होतो तेव्हा मी रोज रात्री मावशीचा नवरा मावशीला दुसऱ्या रूममध्ये सगळे झोपल्यावर का घेऊन जातो हे कळून घेण्यासाठी प्रयत्न करायचो. एक रात्री अचानक मला जाग आली. मावशीच्या नवऱ्याने मावशीला दुसऱ्या रूमकडे घेऊन जात असताना मी बघितलं. पुढे काय काय झाले या कथेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. ते ऐकताना तुम्हाला खूपच मजा येईल. कारण मावशी जेव्हा रूमच्या बाहेर आली तेव्हा ती लंगडत लंगडत चालली होती. तर चला ऐकूया मित्रांनो, नक्की मावशीच्या नवऱ्याने मावशीसोबत त्या रूममध्ये काय केलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रितेश. मी एक नोकरीला असलेला तरुण. झालं असं की नोकरी करत असतानाच मला फील्ड वर्कवर आमच्या कामातनं पाठवण्यात आलं. मी एका कंपनीमध्ये व्यावसायिकाचं काम करतो. कंपनीचं एखादं प्रोडक्ट असलं की मी ते नेऊन गावोगावी त्याची ॲडव्हर्टाईजमेंट करतो व त्यानंतर त्यानुसार मला पगार मिळत असतो. मला पहिल्यापासून फिरायची खूप आवड असल्यामुळे हे काम मला खूप आवडलं होतं. भलेही त्यामध्ये पगार कमी असला तरीही माझं त्याच्यामध्ये मन लागत जायचं. त्यातल्या त्यात कंपनीच्या खर्चावर बाहेर फिरायलासुद्धा मिळायचं. असंच फिरत असताना एक दिवस मला टास्क कंप्लीट झाल्यानंतर दुसरा टास्क देण्यात आला. त्यामध्ये मावशीचं गाव होतं. हे कळायला मला खूपच आनंद झाला. कारण असं होतं की मावशीचं गाव हे पहिल्यापासून माझं आवडतं गाव. कारण मावशीचं गाव हे खेडेगाव होतं. त्यामध्ये खूपच हिरवाई होती. शेतकरी असल्यामुळे संपूर्ण गाव हे शेती करायचं. मी आईला सांगितलं की आई, मला कामासाठी मावशीचं गाव मिळालेलं आहे. जास्त नाही, 3-4 दिवस मी तिथे राहील. माझं काम आटोपल्यावर मी पुन्हा येईल. आईलाही खूप आनंद झाला. कारण आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी कामाच्या ठिकाणी जायचो तेव्हा तेव्हा ते ठिकाण कुठेतरी लांब शहराचं असायचं. तिथे कोणीही ओळखीचं नसायचं. त्यामुळे माझी तिथे गेल्यावर खूपच गैरसोय व्हायची. त्यामुळे आईला सतत काळजी वाटायची. मी जेवलो असेल का, झोपलो असेल का, नक्की माझं काय चाललंय. काही ठिकाणी तर अशा ठिकाणीही मला पाठवण्यात आलं होतं की तिथनं कोणत्याही प्रकारचा मी घरच्यांसोबत कॉन्टॅक्ट करता येत नसायचा. कारण तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असायचा. पण आता मावशीचंच गाव असल्यामुळे कॉल लागला किंवा नाही तरीही मावशीच्याच घरी आहे म्हणून घरच्यांना हायसं वाटलं. ठरलं, मी मावशीच्या गावाकडे निघालो. बसचा प्रवास असल्यामुळे मला बसचा प्रवास हा खूपच आवडतो. प्रवास हा रात्रीचा होता. पुरेसं घरातून खायला घेतल्यानंतर मी मावशीच्या गावाला जायला निघालो. सगळ्यांनी मला स्टँडवर सोडलं. जणू काही मी कुठे वेगळ्याच ठिकाणी चाललोय असं मला वाटत होतं. पण मनामध्ये हुरहुर होती की खूप दिवसानंतर मावशीच्या गावाला जाण्याची. इकडे आईने आधीच मावशीला फोन करून सांगितलेला होता. मी प्रवास केल्यानंतर जेमतेम 4 ते 5 तासांनी मी मावशीच्या गावी पोहोचलो. रात्र असल्यामुळे स्टँडवरच मला मावशीचा नवरा घ्यायला आला होता. मला बघितल्यानंतर त्यांनाही आनंद झाला होता. कारण मी खूपच सज्जन व चांगला मुलगा आहे व चांगल्या स्वभावाचा आहे असं त्या सगळ्यांना नेहमी वाटायचं. व हो, मी तसाच मुलगा होतो. मी घरी गेल्यानंतर मावशीला तर मला बघून आनंदच झाला. मी मावशीच्या पाया पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी फिरायला गावात निघालो. रात्री त्या दिवशी झोपल्यानंतर रुचकर जेवण केलं. सकाळी जाग आली तेव्हा कळालं की आपण इथे कामासाठी आलो आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता मी फटाफट माझं आवरलं व माझ्या कंपनीचं प्रोडक्ट दाखवायला संपूर्ण गाव फिरू लागलो. ते प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या मदतीतच असल्यामुळे मला त्यामध्ये फारशी काही विकण्यात काही अडचणी येत नव्हत्या. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये मारणारं औषध असल्याचं पंप होतं. ते पंप शेतकऱ्यांच्या खूपच फायद्याचं असल्यामुळे औषध मारण्याचं पंप घेण्यासाठी माझ्याकडे गर्दी होऊ लागली.
त्यातल्या त्यात मी ती असलेल्या सूट म्हणजे डिस्काउंटमुळे अजूनच जास्त पंप विकले गेले. नंतर पंपांची खरेदी इतकी वाढली की दुसऱ्या दिवशी मला खास कंपनीकडनं एक गाडी भरून पंप मागवावे लागले. हे बघून कंपनीसुद्धा खुश झाली व माझा तर आनंद गगनास मावेनासा झाला. संपूर्ण काम व्यवस्थित चाललं होतं. मी जेव्हा रात्री झोपायला घरी आलो तेव्हा सगळ्यांशी गप्पा गोष्टी केल्या, जेवण केलं व मी झोपी गेलो असताना अचानक मला रात्री जाग आली. आम्ही सगळं एका रूममध्ये झोपलो होतो, काही जण दुसऱ्या रूममध्ये. मावशी, मी, मावशीचं मुलं आम्ही हॉलमध्ये होतो. तेवढ्यात मावशीचा नवरा तिथे आला. तो तिला हलवू लागला, म्हणाला, सुनंदा, अगं उठ की, चल दुसऱ्या रूममध्ये. हे शब्द माझ्या कानी पडल्यावर मला कळालंच नाही की मावशीचा नवरा तिला नक्की दुसऱ्या रूममध्ये का घेऊन जातोय म्हणून. पण मी परत शांत झोपलो. दुसऱ्या दिवशीसुद्धा मी काम करून आल्यानंतर पुन्हा रात्री तसंच घडलं. मावशीचा नवरा तिला येऊन दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेला. पण मी काम करून दमल्यामुळे मी जास्त काही त्यांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केलाच नाही. पण आज मात्र ठरवलं की नक्की मावशीचा नवरा तिला घेऊन दुसऱ्या रूमकडे का जातोय आपण हे पाहावंच. ते मला योग्य वाटत नसलं तरी माझ्या कुतूहलाने मला शांत काही बसू दिलंच नाही. जेव्हा मावशीचा नवरा तिला उठवायला आला तेव्हा मी मात्र झोपेचं सोंग घेऊन तसाच पडून होतो. मावशीचा नवरा तिला पुन्हा हलवू लागला. ती जास्त झोपेत असल्यामुळे उठला नाही. त्याने उठवलं व तो निघून गेला. काही वेळाने मावशी हळूच उठली. तिने हातातल्या दोन्ही बांगड्या मागे केल्या जेणेकरून बांगड्यांचा आवाज होऊ नये व हळूहळू चालत ते रूमकडे गेली. तिने हळूच रूम उघडला. वाजवल्यानंतर मावशीचा नवरा मधून आला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. तो म्हणाला, मला वाटलं की तू जास्त झोपेत आहे म्हणून मी तुला नाही उठवलं, असं म्हणत त्याने तिला मध्ये घेतलं. मध्ये घेतल्यानंतर आता तो काय करतो हे पाहण्याची मला उत्सुकता जाणवली. म्हणून मी हळूच दरवाजा उघडला व घराच्या बाहेर गेलो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी घराच्या बाहेर का गेलो. तर मावशीच्या नवऱ्याच्या रूमला जी खिडकी होती तिची एक फळी तुटलेली होती. ती खिडकी अर्धीच लागली जायची म्हणून मला स्पष्ट दिसेल सर्व काही म्हणून मी घराच्या बाहेर गेलो. दबक्या पावलाने मी खिडकीच्या खाली बसलो. बाहेर अंधार असल्यामुळे त्यांना बाहेरचं काही दिसेल यात काही संशयच नव्हता व खिडकीच्या बाहेर उभं राहून आपल्याला कोणतरी बघतंय हे तर त्यांना कळणारही नव्हतं. मी जेव्हा पाहिलं तेव्हा अंधारात मला व्यवस्थित दिसलं नाही, कारण चंद्राचा उजेड बाहेर असल्यामुळे थोडीशा चंद्राच्या उजेडाने खोलीमध्ये आता उजेड होऊ लागला होता. मावशीचा नवरा हा मावशीला जवळ घेत होता, तिच्यासोबत खेळत होता. हे सर्व बघून मला खूपच आनंद झाला. हे सर्व मी पहिल्यांदा बघत असल्यामुळे मला खूप बघावंसं वाटत होतं. 3 ते 4 तास जवळजवळ बघता बघता कसे गेले हे मला काही कळालंच नाही. पहाटे 3:30 ते 4 वाजले. कोंबड्यांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागल्यावर मला कळालं की आता सकाळ होत आहे. त्या दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. मी पटकन घरात येऊन दरवाजा लावून पुन्हा झोपी गेलो. मावशी जेव्हा चालत आली तेव्हा ती भिंतीला धरून येत होती. लंगडत लंगडत ती जवळ आली व तिने अंगावर घेऊन चादर झोपून घेतलं. तेव्हा मला कळालं आज रात्री काही मावशीचं खरं नव्हतं. मावशीच्या नवऱ्याने मावशीसोबत चांगलाच कार्यक्रम केलेला दिसतोय. आता मी ठरवलं की आपण रोजच बघावं, आपल्याला खूपच बघण्यामध्ये मजा येते. म्हणून मी आता अजून कंपनीला सांगितलं की आजूबाजूचे दिवस काही दिवस मला वाढून द्या, कारण आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा या पंपाची गरज आहे व मी इतकी छान विक्री केल्यामुळे मला कंपनी नाही बोलील यामध्ये काही शंकाच नव्हती. मी आता पुन्हा तिथेच राहिलो व रोजच मावशीचा व तिच्या नवऱ्याचा कार्यक्रम बघू लागलो. एक दिवस मला सुट्टी असल्यामुळे मी घरीच आराम करत होतो. मावशी व तिचा नवरा हे दोघेही गेले होते शेतावर काम करायला. मला शंका आली, हे दोघे दुपारच्या वेळा शेतावर गेलेत म्हणजेच नक्कीच तिकडे काहीतरी होत असणार, कारण एवढ्या रात्री घरात सर्वजण असताना जर मावशीचा नवरा तिला उठून घेऊन दुसऱ्या रूममध्ये नेतो व लंगडच तो करत असेल तर तो शेतावर का नाही संधी साधणार.
व रात्रीच्या अंधारात आपल्याला एवढं काही व्यवस्थित दिसलं नाही, तर चला आपण शेतावर जाऊन प्रकाशामध्ये सर्व काही पाहू शकतो. मी आता सायकल घेतली व शेतावर जाऊ लागलो. शेतावर खूप झाडे असल्यामुळे लांबून येणारा माणूस स्पष्ट दिसत नाही. शेतावर झाडाच्या खालीच आमचं एक घर होतं. त्यामध्ये दुपारची विश्रांती शेतामध्ये काम करणारे कामगार घ्यायचे व त्या दिवशी दिवस रविवारचा असल्यामुळे शेतावर सगळ्यांना सुट्टी होती. मी हळूहळू सायकल लांबच लावली. सायकल उभी करण्याऐवजी मी खाली पाडली, जेणेकरून त्यांना कळणार नाही की कोणतरी आलंय. मी दबक्या पावलाने चालत चालत त्या घराजवळ पोहोचलो. घराचा दरवाजा लावलेला होता. आता मला कळून चुकलं की या दोघांचाही कार्यक्रम आतमध्येच चालला असणार. मी पुन्हा खिडकीतून पाहू लागलो. आज बघतो ते तर खूपच वेगळं होतं, कारण मावशीचा नवरा खाली व ती त्याच्यावर बसून खूपच घाम आलेल्या अवस्थेमध्ये होती. दोघेही भोंगळच होते. हे बघून मला खूप आनंद झाला. मी पहिल्यांदा असं काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये बघत होतो. त्या दोघांनी एकमेकाला दमेपर्यंत काहीही सोडलंच नाही. मलाही ते बघण्यामध्ये खूपच मजा येत होती. मीही माझा मुसळ काढून तो मागे पुढे करू लागलो. त्या दोघांच्या बघण्यामध्ये मी केव्हाच भिंतीला पूर्ण सफेद कलर देऊन टाकला होता. तर मित्रांनो, मावशी व तिच्या नवऱ्याचं हे आनंदी कार्यक्रम करण्याचं असं कार्यक्रम बघून मला खूपच मजा येऊ लागली व मला बरंच वाटलं. आता जेव्हा जेव्हा मला कधी आसपासच्या खेडेगावांमध्ये काम असायचं, तेव्हा मी मावशीच्या गावी जायचो व त्यांच्या इथे रात्री राहायचो. कधी सुट्टीच्या दिवशी त्यांचं लपून छपून शेतावर बघायचो, तर कधी घरीसुद्धा बघायचो. मला ते बघून आता काम करण्यामध्ये सुद्धा खूपच वेगळा आनंद येऊ लागला होता. तुम्हाला जर आपली ही कथा आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व तुम्ही वेळेत वेळ देऊन आपली कथा ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. भेटूया मित्रांनो आता आपण आपल्या पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.